Hello dear friends, myself Joshiteli welcomes you in virtual video class of TYBA English for Communication. Dear friends, we are studying module number 7A media writing. And in media writing, we discussed on the types of media, then journalistic uh, writing or journalistic writing in English. Then we discussed in last video the editing for print and online media. Right? We focused here. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण मीडिया रायटिंग या कम्युनिकेशन स्किलमधल्या भागाचा अभ्यास करत आहोत आणि या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ मास मीडिया बघितलं, ज्याच्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अभ्यास केला, मग त्याच्या माध्यमांचा अभ्यास आपण केला. जर्नलिस्टिक रायटिंग बघितलं, ज्याच्यामध्ये एडिटोरियल रायटिंग काय असतं अँड एडिटोरियल रायटिंगचं व्हॉट इम्पॉर्टन्स ऑफ एडिटोरियल रायटिंग असेल, द पर्पज ऑफ एडिटोरियल्स असेल, स्ट्रक्चर ऑफ एडिटोरियल्स बघितलं, टाइप्स ऑफ एडिटोरियल्स बघितलं आणि प्रीरिक्विजिट्स ऑफ एडिटोरियल रायटिंग अथवा एडिटोरियल रायटिंगची आवश्यकता काय असते याचाही आपण अभ्यास केला. यानंतर एडिटिंग फॉर प्रिंट अँड ऑनलाईन मीडिया, ऑनलाईन मीडियाने असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्याच्यामध्ये एडिटिंगचं काय महत्त्व आहे हे देखील आपण अभ्यास केला. एडिटिंग करणं का गरजेचं असतं, एडिटरचं रोल काय असतो, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण हायलाईट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क्सचा काय रोल असतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो लेट्स टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट टॉपिक हिअर, प्रूफ रीडिंग. प्रूफ रीडिंग काय असतं, प्रूफ रीडिंग कशाला म्हणतात हे मुळात समजून घेणं गरजेचं असतं. प्रूफ रीडिंग कशाला म्हणतात, आपल्याला माहिती आहे की एखादं पुस्तक तयार होण्यापूर्वी त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. पुस्तक एडिट करावं लागतं. पुस्तकाचं एडिट करण्यासाठी पहिल्यांदा प्रूफ रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तोच आपला पहिला मुद्दा आहे, एडिटिंग इंटेल्स थ्रू प्रूफ रीडिंग. एडिटिंग इंटेल्स थ्रू प्रूफ रीडिंग. एडिटिंग जे आहे त्यामध्ये प्रूफ रीडिंग हे अंतर्भूत असतं किंवा प्रूफ रीडिंग करावं लागतं. अर्थात एखादं पुस्तक प्रिंट करण्यापूर्वी एखादी कॉपी, एखादं त्या ठिकाणी कविता आहे, लेख आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, न्यूज आहे, तो एडिट करून प्रिंट करण्यापूर्वी त्याची प्रूफ रीडिंग व्हावी लागते. The proof is printed copy of the document to be corrected before the final copy. Means it is printed copy. Proof काय आहे, जे त्या ठिकाणी न्यूज छापून येणार आहे, जी स्टोरी छापून येणार आहे, जी लेख छापून येणार आहे किंवा जी कविता छापून येणार आहे त्याची पहिल्यांदा प्रिंट काढली जाते टाईप केल्यानंतर. आणि प्रिंट काढल्यानंतर त्या ठिकाणी जी प्रिंट काढली जाते, जी पहिली कॉपी असते आणि जे वाचून त्यामधले ज्या काही मिस्टेक्स आहेत ते करेक्शन केल्या जातात, त्याला प्रूफ असं म्हटलं जातं. सो द प्रूफ इज प्रिंटेड कॉपी ऑफ द डॉक्युमेंट टू बी करेक्टेड बिफोर द फायनल कॉपी. फायनल कॉपीला आपण त्या ठिकाणी मान्यता देण्यापूर्वी ज्या त्या ठिकाणी प्रिंटा काढून वाचल्या जातात, करेक्शन्स केल्या जातात आणि त्या करेक्शनवरून त्या ठिकाणी आपण मग त्याला आपल्या लॅपटॉपला असो, कम्प्युटरला असो, टायपिंग मशीनवर ज्या करेक्शन केल्या जातात त्यांना त्या ठिकाणी प्रूफ असं म्हटलं जातं. सो एडिटिंग इंटेल्स थ्रू द प्रूफ रीडिंग. मीन्स एडिटिंगमध्ये प्रूफ रीडिंग हे एक असं गोष्ट आहे जी टाळता येत नाही. इंटेल्स मीन्स टाळता न येण्यासारखी एखादी गोष्ट त्या ठिकाणी. अँड द प्रूफ रीडिंग, द प्रूफ इज प्रिंटेड कॉपी ऑफ द डॉक्युमेंट टू बी करेक्टेड बिफोर द फायनल कॉपी. प्रूफ म्हणजे काय, प्रिंटेड कॉपी आहे. कशाची, जी कॉपी फायनल कॉपी काढायची आहे त्याच्यापूर्वी करेक्शन करण्यासाठी काढलेली प्रिंटेड कॉपी म्हणजे प्रूफ. लक्षात आलं का बघा. मेन फोकस ऑफ एडिटिंग अँड प्रूफ रीडिंग इज फाइंड आउट करेक्ट एरर्स
इन टायपोग्राफी अँड यूज ऑफ लँग्वेज. या ठिकाणी मेन फोकस जो आहे एडिटिंग आणि प्रूफ रायटिंगमध्ये, दॅट द फोकस इज टू करेक्ट द एरर्स. व्हॉट इज द फोकस हिअर? टू करेक्ट द एरर्स. ज्या काही चुका आहेत त्या चुका करेक्शन, त्या चुका त्या ठिकाणी सुधारायच्या असतात, त्या ठिकाणी सुधारायचं असतं. टू करेक्ट एरर्स इन टायपोग्राफी, टायपिंग मिस्टेक्स ज्या आहेत ते करेक्शन करणं. अँड यूज ऑफ लँग्वेज ऑल्सो, त्यासोबत जी भाषा वापरलेली आहे तिथं आवश्यक वाटल्यास सेंटेन्स स्ट्रक्चर असेल किंवा काही त्या ठिकाणी अगदी काही वेळेला पॅरेग्राफसुद्धा बदललं जातं. सो मेन फोकस ऑफ एडिटिंग अँड प्रूफ रिडिंग इज to correct the errors or find out the errors and correct it in typography and use the language. The next one is here that in proofreading, editors and proofreaders check spelling. काय काय केलं जातं बघा proofreading मध्ये, that is very important. Editors check the spelling, punctuation marks, grammars, style of format writing, layout, content, cross references, omissions, inconsistencies in typography, line space, margin, font type, font size, inconsistent use of abbreviations and page numbers, etc. बघा या एका याच्यामध्ये कोणती लँग्वेज कशी यूज केलेली आहे हे झालंच. त्याच्यानंतर करेक्शन आपल्याला हे करेक्शन्स कुठे करायचे आहेत, एरर्स कुठे आपल्याला शोधायचे आहेत. चेक स्पेलिंग चेक करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळा तुमच्या असं लक्षात येत असतं की स्क्रीनवर मी तुमच्याशी बोलत असताना हा सुद्धा काही मी करेक्शन्स या ठिकाणी केलेले असतात. म्हणजेच ह्या करेक्शन्सच्या नकळत राहिलेल्या करेक्शन्स असतात. किंवा काही वेळेला काय होतं, टायपिंग करत असताना आपलं बोट इकडे तिकडे लागलं की आपल्या नकळतपणे एखादं अल्फाबेट्स ॲड झालेला असतो किंवा एखाद्या ठिकाणची स्पेस कमी झालेली असते, एखाद्या ठिकाणी त्याचं भलतंच काहीतरी होऊन बसतं. मग अशा वेळी हे करेक्शन्स करणं खूप गरजेचं आहे. सो हिअर एडिटर्स अँड प्रूफ रीडर्स चेक स्पेलिंग, पंक्च्युएशन्स जे काही आपण पंक्च्युएशन्स आहेत, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, कॉमा फुल स्टॉप, कोलन आहे, डॅश और क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स करेक्ट त्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क करेक्ट ठिकाणी यूज केलेला आहे का हे त्या ठिकाणी बघावं लागतं. एखादा क्वेश्चन विचारलेला आहे, वेदर देअर इज यूज्ड फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क शुड बी यूज्ड at the end of question, and at that time we should use full stop आपण वापरतो. स्टाईल ऑफ फॉर्मॅट रायटिंग, एकूण त्या टायपिंगची स्टाईल काय आहे, लेआउट काय आहे. आता तुम्ही बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये साधारणपणे मी माझ्या व्हिडिओची किंवा स्क्रीनची डिझाईन लेआउट चेंज केलेली असते. प्रत्येक मी शक्यतो मी ट्राय करते की तो एकत्र पीपीटी राहावं या दृष्टीनं युनिट वाईज चेंज करते. बऱ्याच वेळा एकाच युनिटमध्ये सुद्धा मी 2, 3, 4 प्रकारचे स्लाइड्स डिझाईन लेआउट्स जे आहेत ते चेंज करत असते. कंटेंट गरजेनुसार आपल्यासमोर मांडत असते. तसंच त्या ठिकाणी जो काही प्रूफमध्ये आलेला कंटेंट आहे, लेआउट आहे त्या रायटिंगचा, तो लेआउट व्यवस्थित आहे का, आता त्या ठिकाणी त्याची डिझाईन जे फायनल केलेलं असतं ते डिझाईन. कंटेंट व्यवस्थित, कंटेंट मीन्स आशय. क्रॉस रेफरन्सेस म्हणजे जे काही रेफरन्सेस तिथे यूज केलेले आहेत ते पुन्हा क्रॉस करून बघणं. म्हणजे चुकीच्या रेफरन्स त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी वापरला गेला आहे का, खालचं वर, वरचं खाली, 2 नंबर 1 नंबरला, 1 नंबरचं 2 नंबरला, असं काही झालं का. ओमिशन्स म्हणजे काही अक्षरं, काही शब्द ओमिट झालेत का, गाळली गेलेली आहेत का, हेही बघणं अपेक्षित आहे. इनकन्सिस्टन्सीज इन टायपोग्राफीमध्ये इनकन्सिस्टन्सी आहे का, म्हणजेच आणखीन काही त्या ठिकाणी चुका दिसतात का आपल्याला. लाईन स्पेस व्यवस्थित दिलेली आहे का, 2 लाईनमधलं अंतर व्यवस्थित आहे का, लाईन नंतर ज्या ठिकाणी मार्जिन सोडतो तिथला स्पेस व्यवस्थित आहे का, फॉन्ट टाईप जो आहे तो योग्य आहे का,
वाचणाऱ्यांना वाचता येण्यासारखा आहे का, तो आकर्षक दिसतो का, फॉन्ट साईज पण त्या ठिकाणी फॉर स्मॉल नाही आहे, फॉर त्या ठिकाणी मोठं नाही आहे, अशी त्याची काळजी घेतलं का. बघा तुम्ही साधारणपणे आपण फॉन्ट लाईन, आता इथे बघा ही स्क्रीन बघा, प्रूफ रिडिंगचं त्या ठिकाणी फॉन्ट मोठा आहे, ते पुन्हा मी बोल्ड केलेलं आहे. आणि खालच्या त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे बोल्ड न करता एक वेगळा रंग या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे इथं कुठेतरी तो व्यवस्थित वाचता येण्याजोगा आहे का. इनकन्सिस्टंट यूज ऑफ ॲब्रिवेशन्स, ॲब्रिवेशन्स म्हणजे संक्षिप्त रूप जे आहेत, आय हॅव, आय एम लिहिताना असेल, आय का, कांट, हॅवंट, वॉजंट, डिडंट, डोंट, यासारखे ॲब्रिवेशन असणारे शब्द त्या ठिकाणी व्यवस्थितपणे यूज केली गेलेली आहेत का. पेज नंबर टाकलं गेले का, नंबर पेज नंबर हे सिरियली आहे का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे सुद्धा चेक करावं लागतं. अँड ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रूफ रिडिंग. ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात. सो लिसन केअरफुली अँड ऑल्सो वॉच द स्क्रीन केअरफुली, रीड युअर टेक्स्ट बुक्स. Here means in proofreading, editors and proofreaders check spelling, punctuation marks, grammar, used index writing or typography, style of format writing. Also we need to focus on the layout, content, cross references, omissions, inconsistencies in typography, line spaces, margin, font type, font size, inconsistent use of abbreviations and page numbers. All these things are very important in uh, proofreading. Means you have to do corrections regarding all these things. Art of proofreading is more mechanical rather than creative. Art of proofreading is not a creative. इथे नवीन काही आपण निर्मिती नाही करत. प्रूफ रिडिंगमध्ये आपण काय करतो, मेकॅनिकल वर्क आहे हे, जे आहे ते योग्य आहे की नाही, मशीनशी रिलेटेड आहे. कारण आपण प्रूफ रिडिंग कशाचं करतो, कॉम्प्युटरवर टाईप केलेल्या गोष्टीचं प्रूफ रिडिंग करतो किंवा टायपिंग मशीनवर टाईप केलेल्या गोष्टींचं त्या ठिकाणी आपण प्रूफ रिडिंग करत असतो. आता टायपिंग मशीनवर टाईप करणं आणि ते रीड करून त्याचं फायनल करणं ह्या गोष्टी गेल्या मागे. आज आपण कॉम्प्युटरवर टाईप करतो आणि त्याच्या प्रिंटा काढून प्रूफ रिडिंग करत असतो. सो इट इज अ मेकॅनिकल वर्क. इथे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रूफ रिडिंग इज मेकॅनिकल रादर दॅन क्रिएटिव्ह. क्रिएटिव्ह येऊ दे नाही येऊ दे, प्रूफ रिडिंग इज मेकॅनिकल, हा मुद्दा लक्षात घेणं अपेक्षित आहे या ठिकाणी. सो नेक्स्ट वन इज दॅट प्रूफ रिडिंग रिक्वायर्स मोस्ट कॉन्सन्ट्रेशन. प्रूफ रिडिंग करताना खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. मला एखादं पुस्तक छापायचं आहे, मला काही असं छापायचे आहे, तर त्या ठिकाणी अगदी डोळे उघडून वर्ड अँड वर्ड प्रत्येक अक्षर अक्षर त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशनच महत्त्वाचं असतं. कॉन्सन्ट्रेशन नसेल तर समोर काय आहे आणि कुठलं रिडिंग करतो हे आपल्याला समजायचं सुद्धा नाही. सो प्रूफ रिडिंग रिक्वायर्स कॉन्सन्ट्रेशन. इथं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे. ग्रेट डिमांड फॉर एडिटर्स अँड प्रूफ रीडर्स इन जॉब मार्केट्स. We see that there is a great demand for the editors and proofreaders in the job markets. जॉब मार्केटचा म्हणजे त्या ठिकाणी एकूणच बाह्य जग बघितलं आपण तर नोकरी मिळवण्याच्या दृष्टीनं एडिटर आणि प्रूफरीडरचं काम जर चांगलं येत असेल तर नोकरीची उपलब्धता चांगली आहे. स्टुडंट्स विथ गुड कमांड ऑन इंग्लिश ग्रामर मे बी अ चान्स फॉर गुड करिअर. स्टुडंट्स विथ गुड कमांड ऑन इंग्लिश ग्रामर, असे जर काही विद्यार्थी असले म्हणजे तो सपोज तुमच्यातले काही विद्यार्थी चांगले इंग्लिश ग्रामर जर त्यांना जमत असेल तर त्यांच्या दृष्टीनं खूप करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आणि हे इथं इट इज अ पार्ट ऑफ युनिट म्हणून नाही सांगत. गुड कमांड ओव्हर लँग्वेज ऑल्सो, फ्लुएंट स्पीकिंग अँड ग्रामॅटिकल रायटिंग. इफ यू हॅव or if you have a skill of speaking fluent English and writing grammatical language, grammatically correct English language, then you have a chance in making your career, maybe in translations like or as a journalist or as a
proofreader or as an editor or much more. या ठिकाणी अशा आपल्याला खूप काही संधी याच्यामध्ये मिळू शकतात. सो नेक्स्ट थिंग इज दॅट प्रूफ करेक्शन करत असताना काही सिम्बॉल्स असतात. कोणत्या गोष्टीसाठी काय सिम्बॉल वापरले जातात हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो आपल्या स्क्रीनवर खूपसे सिम्बॉल दिसत आहेत. यातले काही सिम्बॉल तुम्हाला कळतील, काही नाही कळणार. पण हे सिम्बॉल बघा. आता हा सिम्बॉल कशाचा आहे एवढं मला नाही वाटत की एक्झामला पडेल. पण हे डिलीट काय आहे, एखादी वस्तू डिलीट करा म्हणायचं आहे आपल्याला, एखाद्या वाक्यातला एखादा शब्द डिलीट करा म्हणायचं आहे. तर त्या शब्दावरती असं चुकीचं चिन्ह आपण घातलेलं, उलट्या चुकीचं चिन्ह दिसतं आपल्याला. इन्सर्ट म्हटलं की उलटं वाय दिसतं. जॉईन म्हटलं की त्या ठिकाणी आडवं ब्रकेट दिसतं. मूव्ह क्लोजर म्हटलं की ब्रकेटमधला एकच आडवी रेष दिसते. स्पेस म्हटलं की आपण हॅशटॅग दिसतो आपल्याला इथं. ॲड स्पेस म्हणायला हॅशटॅग आणि उलटं वाय दोन्ही दिसतं. डिलीट स्पेस म्हणायला त्या ठिकाणी हॅशटॅग आणि उलटं वाय उलटं त्या ठिकाणी चूक म्हणण्याचे किंवा चारचं चिन्ह आपल्याला दिसतं. ट्रान्सपोर्ट वर्ड हे सुद्धा या ठिकाणी चिन्ह बघा, यस आहे लांब लचक ओढलेलं त्या ठिकाणी चौकोनाच्या आकारामध्ये. ट्रान्सपोज लेटर्समध्ये तू काय वर्ड्स आहे, लेटर बदलायचे आहेत इकडचे इकडं आणि इकडचे इकडे, हे आहे चिन्ह. हे इथलं इथे आणायचं, इथलं इथे आणायचं अशा अर्थानं. ट्रान्सपोज लेटर्स आहे तर सेपरेट टू और मोर मार्क्स और वर्ड्स काय असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे वापरतो, ऑब्लिक चिन्ह असं दाखवतो तसं वापरतो. लेट इट स्टँड, इग्नोर करेक्शन्स. स्ट्रेट असा, मूव लेफ्ट, लेफ्टला करायचं असेल तर स्क्वेअर ब्रकेट या ठिकाणी वापरले, लेफ्टच्या बाजूनं तोंड असलेलं. राईट मूव करायचं आहे, राईटच्या बाजूनं स्क्वेअर ब्रकेट. मूव अप, वर काही त्या ठिकाणी खाली छापलेलं वर न्यायचं आहे. मूव अप, मूव डाऊन, खाली किंवा वरच्या बाजूनं स्क्वेअर ब्रकेट्स यूज केले. अलाइन व्हर्टिकली उभ्या दोन रेषा, अलाइन हॉरिझॉन्टली आडव्या दोन रेषा. तसेच फ्लश लेफ्ट, फ्लश राईट, सेंटर हॉरिझॉन्टली त्या ठिकाणी बॉक्स स्क्वेअर बॉक्स आहेत जे दोन्हीही एकमेकांच्या विरोधी दिसतं आपल्याला, असं सेंटर ओरिजेंटली म्हटलं त्याला. व्हर्टिकली म्हटलं की सेंटर व्हर्टिकली म्हटलं की स्क्वेअर बॉक्स आहे ब्रॅकेटच्या आणि ते वर खाली वरच्या आणि खालच्या दिशेने असे दिसतात. मूव टू द नेक्स्ट लाईन अँड मूव टू द प्रेसिडिंग लाईन, एंड येथे दिसतं. इंटेंट 1, इंटेंट 2, पॅराग्राफ, ऑल कॅप्स, ऑल कॅपिटल लेटर्स त्या ठिकाणी 3 रेष येतात. स्मॉल कॅप्स असेल तर 2 येतात. कॅप्स अँड स्मॉल कॅप्स असेल तर 2 लाईनी लांब आहे दिसतात, 1 लाईन 2 छोटे दिसतात. कॅपिटल लेटर्स वापरायचं आहे, CAPS असं आपण त्याला लिहू शकता. लोअर केस वापरायचे आहेत म्हणजेच स्मॉल लेटर्स त्या ठिकाणी LC. सेट इन रोमन, ROM. सेट इन इटॅलिक, रोमनमध्ये सेट करा म्हणायचं त्याला सेट इन रोम. सेट इन इटालिक म्हटलं जातं. सेट इन बोल्ड स्पेस, BF बोल्ड करायचं आहे. बोल्ड स्पेस इटालिक, BF इटाल. सेट इन लाईट स्पेस, LF. रॉंग फॉन्ट, FW. हायपन बरोबर चिन्ह आणि त्या ठिकाणी उभी रेष तिरपी. इन डॅश, त्या ठिकाणी इन डॅश दिसतं. सुपरस्क्रिप्ट बरोबर चिन्ह आणि त्याच्यामध्ये ते 2 या ठिकाणी दिसतं. सबस्क्रिप्ट पुन्हा त्या ठिकाणी लेस दॅन आणि ग्रेटर दॅन जे चिन्ह जे आहेत ती उभी आणि त्या ठिकाणी वरच्या तोंड करून आणि अपस्टेअर तोंड असेल आणि डाऊनस्टेअरला तोंड आहे. त्या ठिकाणी छोटं 2 सारखं काही अंक दिसतं आपल्याला. कॉमा लिहायचा असा कॉमा. ॲपॅस्ट्रॉफी लिहायचं असेल त्याचं तोंड व इथं पुन्हा बघा. पिरियड म्हणजेच फुल स्टॉप. सेमी कोलन द्यायचं आहे हे द्या, कोलन द्यायचे आहे असे चिन्ह असा. कोटेशन मार्क्स हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, पॅरेंथेसिस, स्लॅश, ब्रॅकर्स हे सुद्धा असं त्या ठिकाणी वापरल्या जातात. अर्थात एवढ्या त्या ठिकाणी चिन्ह सिम्बॉल्स यूज केले जातात. हे सिम्बॉल्स तुम्हाला लक्षात ठेवून मी इच अँड एव्हरी सिम्बॉल या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. आज फक्त एवढं लक्षात घ्या, मी एवढाच भाग आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. राहिलेला पुढचा भाग नवीन जो आहे तो ऑनलाईन एडिटिंगचा विषय आहे, तो पुढच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेऊ आम्ही. आज आपण काय शिकलो? प्रूफ रीडिंग काय आहे? इट इज इंटेल्स थ्रू द एडिटिंग इंटेल्स थ्रू प्रूफ रीडिंग. प्रूफ रीडिंग हे
एडिटिंगमधलं न टाळता येणारी गोष्ट आहे. आणि प्रूफ हे काय आहे, एक प्रिंटेड कॉपी असते, कागद असतो, जो फायनल कॉपी निघण्यापूर्वी करेक्शन करण्यासाठी छापलेला आहे, प्रिंट काढले गेलेलं असतं. यामध्ये मेन फोकस जर आपण बघितलं तो जे काही चुका असतात टायपोलॉजीमध्ये, ते चुका आपल्याला सुधारायच्या असतात. त्या कोणत्या असतील, स्पेलिंग चेक करावं लागतं, पंक्च्युएशन मार्क्स, ग्रामर, स्टाईल ऑफ फॉर्मॅट रायटिंग, लेआउट, कंटेंट, क्रॉस रेफरन्सेस, ओमिशन्स असतील, इनकन्सिस्टन्सीज इन टायपोग्राफी म्हटलं, लाईन स्पेस, मार्जिन, फॉन्ट टाईप, फॉन्ट साईज, इनकन्सिस्टंट यूज ऑफ अब्रिवेशन्स, पेज नंबर, सगळं त्या ठिकाणी आपल्याला इच अँड एव्हरीथिंग वी हॅव टू चेक. सगळं आपल्याला चेक करायचं आहे. त्याचं डिझाईन चेक करायचं आहे, लेआउट चेक करायचं आहे, सगळ्या गोष्टी. आणि आर्ट ऑफ प्रूफ रिडिंग इज अ मेकॅनिकल, तिथं क्रिएशन काही नाही, क्रिएटिव्हिटी काही नाही आहे. आणि इथं जर कशाची आवश्यकता वाटत असेल तर कॉन्सन्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट हिअर. And one more thing is that for the students like you who are now coming, who are now in the way of completion of your graduation, there is a great demand for editors and proofreaders. In job markets, you need only the good command on English grammar and also on English speaking, or you have to speak fluent English. That's very important. So, thank you very much. I am stopping here. Bye.